आलं काय लक्षात तुया? तुले जर पोरग लागत असेल तुय तर 10 लाख रुपये ठेव. तू 10 लाख नशीन देत तर मग पाय तू पुढचा काय तर मग पोरग भेटणार नाही तुले. अरे बाबा कुठून आणू रे बापा 10 लाख तुले द्यायला उभाऱ्या वाहनाच्या. मा पोरग काऊन तुने किडनॅप केलं? करोडपत्याचं खर्च या फकविण्याचं काले पोरग किडनॅप केलं तुझं? पैसे नाहीत ना वाजोय कुठून आणू? मीच तर उघड्यापाशी जोगळा गेला सारी रात हिवाने वेला वाजो काही नाही रे बाबा. बरं 10 लाख नाहीत ना तू या थांबतो आता तुझ्या पोराचा एक एक पार्ट विकतो. किडनी विकतो पहिले, मग हार्ट विकतो त्याचं, मग मेंदू विकतो, मग त्याचे हातपाय विकतो. हा थांबतो आता त्याचे पार्ट विकून टाकतो. तुझ्या पोराचे पैसे वसूल करतो मी इकडे. हो बापा असं करू नको रे. हो दादा भाऊ तुझ्या पाया लागतो भाऊ. असं करू नको, असं नको करू. पैसे देतो की नाही देत ते सांग पहिले. नाहीतर मग कसं मला पैसा तर वसूल करणंच आहे. तो कसाही करू शकतो. 2 किडनी आहेत, 1 हाड आहे, 1 मेंदू आहे. सर्व विकू शकतो मी. त्याचं लिव्हर फिवर सहित विकू शकतो. पैसे नाही तर कुठून आणू आता सांग नको. मीच तर मग माहीत सांग बोखारा तो गावना. माझं पैसे नाहीत रे दादा. कुठून देऊ रे बापा तुले? कुठून देऊ? बरं पैसे नाही देत ना तू? बरं ठीक आहे झाला तुझ्या कार्यक्रम. तुझ्या पोराचा कार्यक्रम झाला आता. फिक्स आहे बिलकुल. बापा तुम्हाला काही फिकर आहे की नाही बापा पोराची? अक्करी काना देऊन टाका ना बापा. जेवढे म्हटले तेवढे पैसे. तुम्ही का चाटून राहिले त्या पैशाले? पोरगा पहिले की पैसे. काही असं करू नको. मी काहीतरी व्यवस्था करतो भावा. तू करतो फक्त कसं हे नको करू बा. पोराला त्रास नको देऊ. करा पैशाची व्यवस्था करा. पण किती तासात? 2 तासात. फक्त 2 तासानंतर मी फोन करणार आहे तुम्हाला. त्यावेळेस जर व्यवस्था जर नाही झाली तर तुमच्या पोराची हाताची 4 बोटं पाठवून देणार मग मी. डायरेक्ट डब्यात पॅक करून घरी पार्सल. बाबा तसं काही करू नको रे बाबा. गड्या ऐक ना. हॅलो ठेवला रे बाबा. उभं रे वाहनाच्यानं फोन. कोण आहे काय माहित बाबा. काय करता रे म्हणजे बाबा? पैसे देऊन द्या ना त्याचे. तुम्ही काऊन असे करून राहिले बाबा? पोरगा पहिले की पैसे पहिले. तू जसं म्हणेन तसं करा ना बाबा. पैसे द्या द्याले. पैसे देऊन टाकायला पुरतात भाऊ. मागं पुढं पाहायला पुरत नाही. पण एवढे पैसे आणू कुठून सांग ना तू आता. कुठून आणू? माझी किडनी विकली असती तर तेही फेल व्हायला आहे ना. त्याचे पैसे कोण देणार नाही ना बा. मीच तर मर्याद ना जिथे आता. पैसा आणू कुठून सांग ना. 4 एकर वावर आहे ना बापा. 4 एकर इका ना त्यातला एकर. एवढं काय पोरासाठीच आहे ना बापा सगळं. काय साठी येतं? पोरासाठी नाही तर कोणासाठी बघ. खरंच गड्या ध्यानी आता मागं पुढं काही पाहायला पुरत नाही. त्याला देणार पैसे नाही तर तो कसं पोराचे खांड करून डब्यात पॅक करून पाठवून तुले. कसं हे तू जाणून घ्या आता काय वावर एक किडनी की काही कर पण पैसे व्यवस्था लावा लागते आता. पण आता ताबडतोब पैसे आणा कुठून? कोण देईन आपल्याला सांगा तुम्ही आता. कोण देईन? आपल्या जो काही नाही बा. बँक बॅलन्स असतं तर पण घसकरी काढून दिले. तुम्ही चक दिला असतं त्या लिहून. पण आता आपल्या जो काही नाही तो कुठून देऊ पुरा फकण्या काय हो. कपूर करूच लंबा व्हायला ना. बरं सारं लुगड्यातच गेलं याचं. 100 एकर जमीन गेली लुगड्या. आता पोरं किडनॅप केलं पुन्हा तो पैसे नाही द्यायले. सारं बाईतच गमवलं ना. वा थांबतो आता. आपल्या काही डोकं चालून नाही राहिलं. तू त्याच्यापेक्षा चालत नाही. गडा काले जाय बरं. त्या शांतारामले सरपंचाला आण बरं बोलू. ते तरी काहीतरी करतील बा. हा बोलू बा. आणतो बोल. वा नवीनच संकट आलं बा वावर. सांगा आता मग पोराने काय केलं तर कासाठी किडनॅप केली यानं? सांगा आता. गरीबा पोरग किडनॅप करा का करोडपत्याचं करा? माझं काय आहे सांगा आता. काहीच नाही ना माझं. मस्त अदमराची वाय मर्यात ना जित्यात हवी. आणि मा पोरग त्याने किडनॅप केलं सांगा. आता बडबड करू नको. शांत जाते कमला बाई. लढू नको तू. लढू नको ना. खरंच कमले लढू नको ना. येईन ना पोरग. कुठे जाईन अशी नाच कुठे ना कुठे. लढू नको. लढू नाही तर काय करू मी आता सांग ना. मा पोटचा गोया बाई आरपला ना. मा कोणा नेला तर फोनही आला तर म्हणते एवढे पैसे तेवढे पैसे. आता ते काय करतात मग पोरासोबत काय नाही आपल्याला माहित आहे काय. पैसे नाही दिले ते त्यानं धमकी दिली नाही काय. बोट कापून म्हणे मी पार्सल पाठवीन. गोंड्या रे. बसा बा तुम्ही जरा शांत ठेवा. गेला तो बोलायले आता येऊन राहिले सरपंच ते. चूप बसा तो जण. बाबा चूप बसतो. मामा एखादं सारखं झालं जरा आपली कळकी दूर होते. जमते बोलायचं मग खाओ पिओ ऐश करो.
थांब ना जरासा, एवढा कोण खुश होऊन राहिला अजून काहीच कशात काही नाही ना बाबू. हं? त्या पोराची आता लाईना पोराचे बोटं थोडा लागतात आपल्याला, नाही का डब्यात पाठवा लागतात त्याइले. हो बापा मामा असं करू नका. नाही ना उचकले करू आहे ते, त्याचे बोट तोडता का काही बोलता का राजा? नाही नाही बापा, असं ना करू. बे गंमतचे बोट ना बे, मी काय खरं तोडून राहिलो का? मी काय एवढा निर्दयी आहो काय? मई पोटी पाटी आहे ना बाबा. एक बाहुली आण तू, त्या बाहुलीचे बोट तोडू, त्याला थोडंसं कलर मरल लावू लाल कलरचा, आणि देऊ पाठवून डब्यात. काय तर मग फोन करू तर बुड्याले की तुया पोराचे बोट तोडले म्हणून पाठवले तुले. हा मामा, गंमत चालेल मग. हा खरं नाही हो, त्या पोरांना मारायचं नाही. ते चांगला आहे बरोग हो. हा मामा, कोण मारता नाही ग. हा मामा, तुम्ही ना 10 लाख तर मागले राजा त्याले, त्या बुड्याले, पण त्याच्यात हौसली पाहिजेत ना हो बापा. तो तर फोनवरच कायचा काय बोले, पैसे नाही धमक नाही, नुसतं भीक मागून खाऊन राहिलो, मग आपल्याला पैसे देईन का? ते बाबा आवल्याच पेरी असते ना कोणाले बी. पैसे नसून बी माणूस व्यवस्था करत असते पैशाची. हा विषय लक्षात घे तू. किती गरीब असून किती फाटका असू ना, पोरगो किडनॅप म्हटल्यानंतर, आपलं पोरगो गायब म्हटल्यानंतर कुठून काही करीन तू, साता घराला लाता मारीन तरी पैसे लाईन तो. हा मामा, मग सारखं द्या राजा मामा आपलं पुरं 10 लाखानं. हा 10 लाखांत झालं सरकार. आता टेन्शन नको घेऊ बाबू. तुले कोपले, त्या मामीले कोपले, त्या भाली कोपले, जमलं तर आपण लग्नाचंही पाहू तुमच्या दोघं भावापैकी एकाचं. जक्कन उरकून टाकू. 10 लाख आहेत तर पुढे काय मग आपल्याला खल्लम खुसा. हा मामा, मा भाजन का झालं बरं, मा कॉल जा, मा लग्न देता करून तुम्ही. मग पाहू ते लग्नाचं. पहिले जाय ती बाहुली घेऊन ये, त्याचे बोट तोडू आपण बाहुलीचे, आणि डब्यात पाठवून द्यायला लागतात आपल्याला. काय होय, एक कलरची डबी आणतो, लाल कलरची. काय होय, गप्पा नको हाणत जाऊ. हो मामा, जमलं रे बाबा. आता लग्न द्या माय, 10 लाख भेटले की मस्त लग्न. मला पण होईल मग, बायकाला मी राहायला मी म्हणत जाईल पप्पी घेत दिंडीची. सारखं झालं की मला पण देते करून. भाषे म्हणा हात जोडा रे बाबा. जरा हाती सापडलं की बसलं का ते धरून पोहतात रे बा. त्याचा आता लोगो नाही पाहिजे करू. अरे अजून पैसे जर मिळेल नाही, काही नाही. पहिली धमकी दिली आपण त्याली, पण काही समजत नाही. हंबाळायले येईल मा भाषा. चाल तिकडे जा लागेल घरी. पोरकं काय करून राहिलं पाहा लागेल. बायकोला जास्त त्रास देऊन राहिलं काय, ती मामा कोण लाईन हे काय आणलं म्हणे जनावर. चाल बापा मामा चाल. साहेब मारू नका ना साहेब, मा काही गुन्हा नाही ना साहेब. कोण मारून राहिल तुम्ही ना कारण मरून राहिलो का आम्ही? साल्या पोराला किडनॅप केला बाबा. साहेब आई साहेब मारू नका. मेलो पाव. भामट्या, त्या पोराला तुला किडनॅप केलं, त्या पोराच्या काय हाल होते असती? माय बापा शिवाय ते लाईन लोक राहू शकते का? लाज नाही वाटली तुला बेसन मध्ये त्यावेळेस का रे? आता मोठा आई वन बाबा करून राहिला, तुला आई बाबाची आठवणी त्या पोराला येणार नाही का? सरपंच बजेट लावला बसून हो बाबा शिवल्याचा बबण्याचा पोलीस आले ना. मारता खाती नसते सायाचे. किडनॅप केलं ना पोरगो, त्या बुड्याचं पोरगो येईन किडनॅप केलं हरामखोराईनं. पण हाण्याल बाई मजबूत चांगले, हाण्याल बाई चड्डी एवढे हाण्याल बाई. मारू का नाही साहेब बापा आई वन बापा आठवून राहिलं त्याला लुच्च्या. लाईन लेकरू किडनॅप करतं. कायसाठी केलं किडनॅप? काय होतं नाही साहेब, काही किडनॅप नाही केलं. आम्ही कुठे गेलो बाबा? कोण सांगितलं तुम्हाला? आम्ही काहीच नाही केलं बाबा. त्या पोराशी आम्हाला, त्या पोरात दर्शन नाही ना. त्या पोराबद्दल आम्हाला काही माहित नाही हो साहेब. मारू का मारू नका ना. काय शिवलाल बाबू, असे रिकामे धंदे नळा करत जाऊ ना. पकडलं ना साहेबांनी तुम्हाला. सांगा मुकड्यानं काय यायचं? ते पोरगो कोण किडनॅप केलं तर तुम्ही हराम करो. अरे हो, तुम्ही नाही सांगसान की नाही तर कसं साहेब झोडल्याशी तुम्हाला राहतील नाही. बरं मुकड्यान जे काय असेल ते सांगून द्या. बाबा आम्ही काले किडनॅप करा आमचा काय धंदा आहे का तो? ते पोराची दर्शन नाही राहिजे आमचं. साहेब तुम्हाला कोण गलत माहिती दिली, आमच्या गावातली बघून राहिले काहीच काही. आम्ही काले पकडायच्या पोराले. नाही तुला नाही केलं किडनॅप? कोण केलं मग? कोण केलं सांग लवकर. तुला माहित आहे ते पोरग कुठे आहेत? लवकर सांग, नाही तर अजून रट्टे मारीन तुले. सांग लवकर सांग साहेब. नाही ना बाबू, सांग ना. लाल शर्ट आल्या पट्ट बोलणं मिठ्ठू सारखा. तुझ्या विरोधात पुरावा आहे ना माझा. सांग
सुमडीत गुमडी सांग लवकर, नाही तुला सोडून देतो बाबू. हा सांग लवकर, सोडून देतो मग तुला. की काय सांगू साहेब साहेब, आता काय सांगू तुम्हाला. हा शिवला बदमाश आहे. यानं घोर केला, तुम्हाला सांगतो मी. यानं बबने म्या कोणता खोर केला रे हो मानावनो भाऊ. काय होय, आता आली की लाईन वर. हा सारं माहित पडलं साहेबाले काय आहे, काय नाही. तर साहेब असे धंदे करता का. कुठे आहे बुड्या पोरगा, कुठे आहे लवकर सांगा. सांगा लवकर, नाही साहेब मारतील बरं. साहेब झोडा साहेब यायले. बाबा सरपंच काहीच माहित नाही ना, काही ठाऊक नाही ना. हा बोबण्या काय सांगेन सायाचा. मार खाऊन राहिला तो धाकानं काहीच माहिती बोलून राहिला, बकून राहिला. ती लोक लाल शर्ट आल्या, तुला सोडून देतो आणि त्याला पकडतो मी. काय आहे नेमकं, कुठे ठेलाय पोरगं, कुठं किडनॅप केलं तुम्ही, लवकर सांगा लवकर. मला काही दोष नाही याच्यामध्ये, मी काहीच नाही केलं. तुम्हाला सांगतो हा बदमाश आहे शिवल्या, यानंच घोर केला. ते म्हणे ते बुडं शादवलं म्हणे, त्या बुड्यानं आपल्याला याचं पोरगं घेऊन जाऊ म्हणे. नेलं मग आणि त्या खोलीत तिकडे ठेवलं. डबल पायाला गेलं तर पोरगं गायब त्या खोलीतूनही. आम्ही मजाक म्हणजे हा शिवल्या म्हणे मजाक करू म्हणे मजाक. तुला काही दोष नाही. आता आला तू लाईनवर बरोबर. हा साहेब त्या लंब्याला घ्या आळे हाताना. आता झोडा त्याचं तोंड झोडा. लंब्या काय म्हणणार तुझे, लवकर सांग आता. काय पट्ट बोल मिट्टू सारा का. तुझ्या गळ्यानं सांगितलं की तुम्ही दोघांना किडनॅप केलं म्हणून. आता कुठे येते पोरगं हे सांगा आता पहिले. साहेब मला काय सांगा तुम्हाला. आम्ही ना लपवलं ते पोरगं, पण 39 गायब झालं. ते गायब झालं, कोणी नेलं काय माहित, आम्हाला काहीच माहित नाही. सकाळी सांगशील नाही गळा तू, अजून तुला झपके पाहिजेतच. हा त्या पाठीचा दांड कसा सरका करा लागते आता. हा एक तर कबलला गड्याचा तू राहिला कबल्याचा, तू खोटा बोलून राहिला. कुठे लवकर सांग मिट्टू सारखा फडफड बोल. हाना सारखे हाना येईल दोघेली बी मजबूत. हा याच्यातच आहे पोरग बुड्याचं. याच्यात दोघे नाला काय घ्या पोलीस स्टेशनला. बरं बाबा साहेब, तुम्हाला जे काही ठिकाण होतं कधी ठेवतं की पोरग, ते ठिकाण दाखवतो बाबा. फक्त मारू नका, पोलीस स्टेशनला नेऊ नका. मध्ये तुम्ही सोडून देत होते ना, मी तुम्हाला सारं सांगतो, सारं दाखवतो तुम्हाला. बरं चाल दाखव आम्हाला ठिकाण. चाल साहेब घ्यावं जाईल लंब्याले. हा चालले लंब्या, चाल दाखव लवकर आम्हाला ठिकाण, दाखव लवकर. झपकी मारेन तुले. साहेब दाखवतो. सांगा सरपंच आपण बी. नाही आपण जाऊ नये आता. आहे की नाही, बुडीले निरूप देऊ आपण की पोरग सापडलं म्हणून. शिवल्यानं बबण्यानं किडनॅप केलं सांगून आपण. चला बुड्या घरी चला. बुडी लढून राहिली ना. हा चला. शिवल्यान बबण्या लयच लुच्चे असायला. साहेब हेच ठिकाण आहे ते. अटीच ठेवलं आम्ही ते पोरग, अटीच ठेवलं. बरोबर हेच ठिकाण आहे ना. बरं पोरग कुठे आहे लवकर सांग. मिट्टू सारखा बोल पटापटा, नाही तर झपके मारीन बरं तुले. साहेब ते पोरग काहीच माहित नाही आम्हाला. अटी आणून ठेवलं तर आम्ही ना, ते गायब झालं. अटून गायब झालं ते. मस्त खाऊ नका बरं, पटपट बोला काय आहे तो. पटकनी साहेब खरं सांगतो ना, मी तुम्हाला सांगितलं की नाही. ते पोरग गायब झालं, नोटून गायब झालं ना. बरं गायब झालं. कारण बा मग तुम्ही किडनॅप काऊन केलं पोराचं. किडनॅप काय हेतू काय होता तुमचा. पैशाची डिमांड होती की पोरग विकणं होतं तुम्हाला, किडनॅप काढून विकणं होतं काय, म्हणजे प्लॅनिंग काय होतं तुमचं, सांगा लवकर काय होतं. पप्पा साहेब असं नका बोलू. काही कोणी किडनॅप इक्यासाठी ते पोरग आम्ही काही पैशासाठी ते किडनॅप केलं. तर त्या पोराच्या बापानं त्या बुड्यानं आम्हाला शादवलं तर माय बहिणून. मग त्या बुड्याला म्हटलं मजा आपण शिकू द्यायला काहीतरी धडा म्हणून ते पोरग आम्ही ना ती आणलं. आम्ही ना, नाही आमच्या मजाक, फक्त मजाक, दुसरं काही नव्हतं. तो साहेब आम्ही काही किडनॅपर नाही. आम्ही काही किडनॅप नाही केलं त्या पोराले. मजाक करतात ते. खरं सांगा काय होता मागचा त्याचा हेतू. तर आम्हाला अजूनही पटून नाही राहिलं. तुम्हाला असं अजून जर झपके खाणं असतील तर सांगा तुम्ही काय आहे. प्रश्न साहेब खोटं नाही बोलून राहिलो. हा शिवल्याले साधवलं त्या बुड्यानं. शिवल्या म्हणे आपण असं करू, ते पोरग घेऊन येऊ म्हणे आणि बुड्याला धडा शिकू म्हणे. असं होतं ते, फक्त मजाक, दुसरं काही नाही ना. आम्हाला काही मागणंही नव्हतं, काहीच नाही. त्या बुड्याला आहे तरी काय नंगभाई चंग बोखारा, तर तोच तो भीक मागून खाते बुड्या. तो काय देणार आहे आम्हाला. म्हणजे तुम्हाला कोणी बोललं की तुम्ही लोकांचे लेकरं असे किडनॅप करत असाल का मग. हा सोपतात का तुम्हाला हे धंदे. पण आता ते पोरगं कुठे गेलं, तुम्ही निकलं काय, ते पैशासाठी ऐकलं काय, खरं सांगा काय आहे तो. आम्ही इकलोय नाही, फेकलोय नाही, आम्हालाही माहित नाही ते कुठे गेलं, काय गेलं, तर कसं काय झालं त्याचं काहीच नाही माहित ना. गढ कसं आहे, खोटं नका बोलू. तुमचे म्हणजे तुमच्या विरोधात आमचं पुरा गिरा सारच आहे. तुमची हिस्ट्री आहे आमच्याजवळ. कसं खरं बोला काय जे काही असेल ते. नाही तर मग तुम्हाला कसं पाधल्या जाईन बरं असून हागेत लोक मारीन तुम्हाला मी. आता तुम्हाला खोटं वाटून राहिलं तर आता आम्ही काहीच नाही करू शकत बा. आता आमच्या हात वर आहे बा, मारा आमच्या जीवानं मारा. आता काय तुम्हाला जे काही खरं आहे, जे काही सांगून राहिलो आम्ही ते खरं आहे बा. आता आमचा काही दोषच नाही ना. आम्ही फक्त 1 घंट्यासाठी ते पोरगं आणलं तर याने म्हटलं खाऊ पिऊ घालू. बुड्याला अकात होती, बुड्या गावात फिरते लेकर पाहायला.
पण ते उलट झालं. मी गेलो दुधाऱ्याला, पोरग झालं इकडे गायब. बरं बरं, तू खरा लय बोलून राहिला, लय इमानदारीने बोलून राहिला तू. हा ठीक आहे. हा चाल ना मग अंदर खोल ना. हा खोलते दरवाजा, खोल. चाल अंदर जा. चाल. चाला ना बापा साहेब, चाला ना अंदरही. पहा बापा कशी व्यवस्था केली. मी गादी गिदी सारंच होतं पोर आले. मी काय तसं नाही ठेवलं की मा पोरग समजूनच मी वागवलं त्याले. मी असा माणूस नाही ना, निर्दयी नाही ना. मी गंमत केलं तर ते, पण त्याचं ते खरंच झालं, काय करू. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. चला अंदर झाला. चला दाखव तू व्यवस्था, दाखव काय आहे. कुठून गेलं ते पोरग, कुठून गेलं ते दाखव आम्हाला व्यवस्था. चाल चाल चाल. शिवल्यानं फालतू घोर केला का? हा बिन्नाच्या माणूस आहे. पुरा घोर केला रे. जडबाजी सत्यानाच केला. चला ना होणार पुढे. हा समजत नाही का तुम्हाला? अकला नाहीत काय? चला होई पुढे. चला साहेब घ्या पुढे. बापा खोलतो ना, खोलतो दरवाजा. साहेब अटीच व्यवस्था होती या पोराची. हे गादी गिदी टाकेल दिसतील तुम्हाला. अटीच. साहेब मारू नका, फक्त तुम्हाला सांगतो मी, मारू नका साहेब, मारू नका ना. अटी होता का रे ते पोरग? तुम्ही हे लुच्चे हो. हा अरे हराम करो. तुमचं पोरग जर असं किडनॅप केलं कोणा तर हे हा ते कामी धंदे करता का तो पैसे ना? वरून म्हणून राहिले की नाही साहेब. हा आता कुठे गायब झाला आम्हाला माहीत नाही. अरे नाटकं शिकवता का साहेब? काही नाटकं फाटकं काही नाही ना. जे काय आहे ते खरं सांगितलं तुम्हाला. खोटं काही एक शब्दही बोललो नाही आम्ही ना. फक्त मजाकची लालगाण झाली. हे कोणीतरी लांबवलं ते पोरग. आम्हाला काहीच माहित नाही यातलं. कोणतरी लांबवलं? काल लांबून दिलं कोणी? हा तुमचाच काहीतरी प्लॅन असेल, तुमची टोळी असेल, तेवढीच्या हवाले केलं असेल तुम्ही ना ते. हा आता आम्हाला माहित नाही का? रोजच्या किशेदार आमच्या साहेब. हे 100% पोरग इकलं कोणाला तरी, पैसा घेतला पण बाजूले झाले. हे ऑर्गन इकरीसाठी किडन्या, लिव्हर, मेंदू, हृदय, हे धंदे चालत ना आता सध्या. आमच्याकडे लय केशी येऊन राहिला. तुम्ही त्यातली एक आहे. बरे सापडल्या टोळी. तुमचा पुरा टोळीचा पत्ताच काढतो आता. बरोबर बोलून राहिले तुम्ही. तेच आहे यायचं गेम. पोर लहान लेकरं किडनॅप करायची, इकायचे, वरून पकडलं की म्हणायचं साहेब मी आधी तर ठेवलं तर मजाकच केली ती म्या. ती मजाक चालते का तुमची साले हो? तुम्हाला आता पा कसा पिशियारा तुमचा आता पाहायला तो. माझा काही दोषच नाही याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो हा धोका हा शिवल्या आहे. हा याच्याच डोक्याची कुरापत होती. मी त्याला 100 खेप म्हटलं की या पोराला मी किडनॅप करू नाही गळा, काही म्हणजे नांदी लागू नाही. पण यानं ऐकलं नाही. म्हटलं या शिवल्यानं. पायरी साहेबचं बोबण्या बदललं. साहेब तर सकाळीच विषय नाही. मनी माणसे काहीच नव्हतं. मग किडनॅप नाही केलं. मजाक फक्त. त्या बुड्याला अद्दल घोळायची होती. म्हणून मी पोरगट यानंतर. नाही तर मग किडनॅपचा विषयच नाही. कोणती म्हणजे त्याचे पार्ट घ्यायचं याचा त्याचा पैशाचा मी लोभीच नाही ना साहेब. समजला आम्हाला. तसा काही विषय नाही आहे. धमक नाही आहे, टमूक नाही आहे. आधी लोक कोण खोटे बोलले? मग पहिले कोणी सांगितलं तुम्ही की असं आहे, असं केलं तर आम्ही ना. हा तुम्हाला झपके बसले तर बरोबर खपडले तुम्ही. आता डबल झपके मारले की बरोबर सांगशाल तुम्ही. अटिया पोरग तटिया की त्या गँगली इकलं की या गँगली इकलं आम्ही ना बरोबर. यायची मोठी टोळी दिसते मला. अजून काही प्लॅनिंग असेल. 5-25 पोरं अजून येणं असतील यायले. म्हणून कसा हे सांड सुटेला साहेब. टोळीन फुडी काहीच नाही ना. हो साहेब काही नाही बापा. अरे बापा आम्ही इकेचा विचार लहान लेकराला कोणी इकते का राजा? काही राजा त्याच्यासोबत आम्ही खेत जाऊ ना बापा. त्या बुड्याने साधवलं म्हणून माझी जीवावर आलती. म्हणून मी आटी आणलं ना. तुम्हाला खरं सांगून राहिलो ना. मा माईची शपथ घेऊन सांगतो राजा. मा माईच्या रक्ताची शपथ, दुधाची शपथ घेतो मी. खरं बोलून राहिलो मी. खोटं नाही बोलून राहिलो तुमच्यासोबत. नेऊ नका ना आम्हाला कुठे आता. अरे चोट्टे असेच म्हणत असतात. चला घ्या यायले. चला टाका पोलीस स्टेशनला. याचं भारोळ नाही ऐकायला पुरत आपल्याला. याचं भारोळ जर ऐकत बसलो तर संध्याकाळ होईल. हे आपल्याला नुसतं आपला करमणूक केंद्रच करून राहिले हे साहेब. तसं काहीच नाही साहेब. माझ्या घरी लाईन लेकरू मी असं करणार आहो का राजा? मी काल कोण नाही ना साहेब. मी काहीच नाही केलं ना. पटकन करू चा. काही नाही केलं लेकरू याच्या घरी. आता समजलं आम्हाला काय. चला लवकर पटपट उठून. नाही तर कसं अटी झपके मारीन तुम्हाला. अजून कंबरड्यात लाथा मारीन तुमच्या. सांगून राहिलो. हो चला बाबा साहेब चला. मार खायची सोबत काय करता शिवल्या गांडीच्या. त्यामुळे अटकलोच साल्या. पाहिलं आता पोलीस स्टेशनला नेऊन राहिले ना. झपके मारतात ना. बर्फाय लाजेवर टाकू मारतील ना. ये आता साल्या शिवल्या बोगस आहेस तू. मानाव काल घेऊन राहिला तूच तास. बुडाचं साधवलं. बुड्याचं असं करू तसं करू. तुझं तर कुरापत टाकली होती मग डोक्या. काय खरं नाही रे बापा. पोलीस आले झोडतात. माय व साहेब मारू नका ना. चावणीत नका मारून. आई व बाबा. साहेब